चाल अशी आहे की सगळ्यांना उत्साह येईल. अगबाई 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 काय ग बाय, मी मेकअप लय भारी केला का काय ग बाय? राजू भाऊ करून टाका. माझे प्रणय खोबरागडे लिहितात, मिशन को छोड़कर मनुवाद से वफादारी करेगा. मिशन को छोड़कर मनुवाद से वफादारी करेगा. प्रणय वो शख्स अपने बर्बादी की तैयारी करेगा. अरे आज तू बाबा साहब से गद्दारी कर रहा है पगले, लेकिन याद रख कल तेरा बेटा भी तुझसे गद्दारी करेगा. गद्दारी नहीं करेगा और तुझे बाबा साहब स्मारक के सामने खड़ा करके वो तुझे जूते से मारेगा. नालायक बाप है तुम्हारा. जब तक खातो त्याला महिमान होतो, खातो तो श्वास, खातो तो घात, घेतो तो श्वास भीमामुळे, आणि तो साला जातीवाद्यांना मदत करतो. खात होता त्याला त्याचा पोरगा मारल म्हणून अगबाई अगबाई अगबाई. माझा नवरा लय सुंदर आहे, असा आहे. माझी बिल्डिंग, माझी गाडी, माझी माडी, माझं सोनं लय चांगलं आहे, असं आहे. अगबाई अगबाई अगबाई. अरे माझ्या भीमावानी, बाबासाहेबावानी, माझ्या बापावानी कोणी विद्वान नाही. कारण हा कार्यक्रम YouTube वर गेल्यावर ताकद दिसली पाहिजे. फुल जोश में दिखना चाहिए कैमरे में. अगबाई 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 अगबाई. बाबा साहेबावानी कोणी विद्वान नाही. बाई बी आशिराणी बाई म्हणे खरं आहे. म्हण राहिली एकच साहेब बाबासाहेब. One more. Agabai, agabai, agabai. बेटा आपले आई बाप भारी आहेत का बाबासाहेब भारी आहेत? क्या बात है? अरे नालायक गद्दारा, एवढ्याशा पोरीला अक्कल तुला नाही रे साल्या नालायका. या दिवशी हा मरण ना, याचं मयत निघालं प्रत्येक घराजवळ डीजे लावा.
भाऊ समाजासाठी काही करी गया चांगलं आहे हाऊ मरी गया आपला समाजासाठी काही करी गया चांगलं आहे हाऊ मरी गया हे जातीवाद माझा शेर जवळजवळ 2 मिलियन गेला इंस्टावर आणि सुरुवात इथून झाली ते जातीवाद परिवर्तन के आगे कभी टिकेगा नहीं साला और ये परिवर्तन का कारवा कभी रुकेगा नहीं साला अरे इलेक्शन आ गया तुम नोट लेकर निकलो रे मनुवादियों मगर सच्चा जयवीर वाला हर हाल में कभी टिकेगा नहीं साला काय नाव तुझं तू घाबरते कुणाला भीमराज की बेटी है भीमराज की बेटी है बाबासाहेब आंबेडकरांचा इकडे ये इथे क्या बात केली सर्वप्रथम माझ्या दीदीसाठी जोरदार टाळ्या वाजवा आहे आणि मोठी झाल्यावर अशा गद्दार नालायकांच्या थोबाडी झुता मारणार आहे अगं बाई तू बोलायचं माझ्या भीमावानी कोणी विद्वान नाही अगं बाई अगं बाई अगं बाई माझ्या भीमावानी बाबासाहेबावानी कोणी भिन्नार नाही संजय सोनवणे कांचननगर जळगाव तसेच आकाश शांताराम भाऊ आहिरे उपजिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय दलित पॅंथर जळगाव यांच्यातर्फे अनमोल भेट मिळाली आभारी आहोत देशोदेशात गाजतंय नाव देशोदेशात गाजतंय नाव कायदे पंडित माझा भीमराव आज थोडा आवाजावर परिणाम आहे पण कदाचित राजू भाऊला 1000 रुपये माझ्यासाठी लाख समान आहेत एकदा टाळ्या वाजून स्वागत झालं पाहिजे देशोदेशात गाजतंय नाव
कामगार दिवस. कामगाराला हप्त्यातली सुट्टी बाबासाहेबाची पुण्य आहे. बायकोला घेऊन जातो ना फिरायला. बायको जर गरोदर राहिली, बाई गरोदर राहिली, 6 महिने तिला भरपगारी रजा प्रस्तुती काळात आणि तिची देखभाल करण्यासाठी गाढवा तुला 3 महिने भरपगारी रजा. ही बाबासाहेबाची. पीएम योजना, प्रॉव्हिडंट फंड योजना, पेन्शन योजना. पहिला नवरा मेला की बाईला सती जावं लागत होतं. आता नवरा मेला पुढे प्रॉपर्टीची मालकीन बाई. बाईला सती जावं लागत होतं. पुनर्विवाहाची बंदी होती. पण आजकाल तर बघा कुठं कुठं तर मी डोळ्याने पाहिले. एक नाही आवडला, दुसरा तो भी नाही आवडला, तिसरा तो भी नाही आवडला, चौथा. बाबासाहेबांना सगळ्याला शिकवलं, संधी दिली. स्त्री जीवनातून चाल सतीची आज पूर्ण वजा मिळाली. स्त्री जातीला छळणाऱ्यांना तुरुंगवासाची सजा मिळाली. भीमरायाच्या योगदानाने नारी जातीला मजा मिळाली. सरकारी नोकरीमध्ये बाळणपणास बघा भरपगारी 6 महिन्याची रजा मिळाली. विश्वभूषण पदवी मिळाली. विश्वभूषण पदवी मिळाली. विश्वभूषण ही पदवी मिळाली. एक छोटं उदाहरण देतो, लक्ष द्या. नेटवर सर्च करा. माझी पोरगी 11वीला, माझी खुशी. इंजिनियर बनायचं स्वप्न आहे तिचं. इतकी टॅलेंट. मला इंस्टावर झळकवणारे माझी दोन्ही मुली, मला युट्यूबवर झळकवणाऱ्या. पोरी गुणवान आहेत. पोरी बापाला चमकवतात आणि पोरं दारू पिऊन बनकवतात. जी चांगली अवलाद आहे त्यांना सॅल्यूट आहे माझा. दारू पिणारे, भुटके खाणारे वजा मायनस. आणि जे धम्माचं पालन करतात, हा शेर बघा. तुम्हाला जर सत्ताधारी बनायचं असेल तर आधी माणूस बना. कसे? आज लीला परचम तुझे बुलाता है, प्रणय तुझे संविधान समझाता है. अरे आज लीला परचम तुझे बुलाता है, प्रणय तुझे संविधान समझाता है. अरे 70 सालों में तू समझा क्यों नहीं रे? वो संसद भवन का रास्ता मेरे बुद्ध विहार से जाता है. पुन्हा झाला पाहिजे. एका बांधवानं शेर लिहून दिलाय की स्वराज्याची नांदी शिवरायांनी उठवली, तदनंतर घटनेने भीमरायांनी उठवली. संकल्पना जयशा प्रबुद्ध राष्ट्र निर्मित्याची दोघेही राष्ट्रपुरुषांनी बहुजनास पटवली. कवी जयेश कुमार खरात. तिने मला सांगितलं की आकाशात एका ताऱ्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. किती मोठी गोष्ट आहे.
आणि इथे विद्यापीठाला विरोध, बाबासाहेबांचा पुतळा उठवता. ते कडवं गायलं जेव्हा राजूभाऊ नव्हते, म्हणून ते परत तो मुखडा गातो मी राजूभाऊ साठी. अरे बाबासाहेबचा भीमाचा पुतळा उठवला, त्या भीमाचा पुतळा, बाबासाहेबांचा पुतळा उठवला नालायक चोरांनी. अरे भीमाचा पुतळा उठवला बघा त्या नालायक चोरांनी. अरे पण पुतळा परत बसून दाखवला भीमाच्या पोरांनी. तिने सर्च केलं नेटवर, मला सांगितलं पप्पा असं नवल जगात आहे का? आम्ही त्या घरात कोणाला मानत नाही. अरब देशामध्ये अशरफ वेलगमन नावाची एक पोरगी, अरब देशात नेटवर सर्च करा, तर ती अशरफ वेलगमन नावाची अरब देशातली पोरगी मिस अरब झाली. जशी भारताची मिस इंडिया असते ती मिस अरब झाली. आणि तिचा इंटरव्ह्यू झाला. तिला अरब देशातले लोक विचारतात की बेटा तू जगात जीवनामध्ये कुणाला आपला आयडॉल मानते, जीवनामध्ये कुणाला आपला आदर्श मानते? तेव्हा ती अशरफ वेलगमन नावाची अरब देशातली पोरगी म्हणते की ज्या महिलांना माणुसकी, ज्या महिलांना समानता नाकारली होती, महिलांना समानता इक्वलिटी निर्माण करणारे, भारतात जन्म घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा आयडॉल आणि माझा आदर्श मानते. इमानदारीमध्ये काय दोष आहे रे? काय दोष आहे राजूभाऊ? 1-1.5 वर्ष झालं मला पॅरालाइज झाला. ही पूर्वी साईड गेली. चिंता एकच होती, त्याला गाणं कसं गायचं. माझ्या भोवती 8 डॉक्टर, उल्हासनगरचा माझा मित्र संदीप भाऊ गायकवाड, बाबासाहेबांच्या पुण्याईनं खूप मोठा झाला. आता तिरंगी मुकाबला ठेवला माझा रेश्मा सोनवणे आणि जयश्री भडांगे. 5 लाख खर्च, दवाखान्यात 2.5 लाख भरले. मेरे भाई को कुछ होना नहीं चाहिए. 8 डॉक्टर. मी असा झालोय डॉक्टरांसमोर उभा. डॉक्टर म्हणतो शांत राहा, ब्लॉकेज आहेत 5. परत मी बघितलं नाही ब्लॉकेज. बाबासाहेबांच्या गाण्यातलाही दाम आहे, इमानदारीतलाही दाम आहे. डॉक्टर 8 उभे, इकडं पाईप तिकडं पाईप मशिनी लावल्या तरी माझं चालू. कांडण्याची छाया का डॉक्टर म्हणतो गप्पस. गप्पस रे, गेलो तरी चालेल, गाणं माझं श्वास आहे, गाणं माझं जीवन आहे. ती इमानदारी माझ्या रक्तात होती, म्हणून माझं थंड झालेला रक्त परत गरम झालं. आणि राजूबाबू बघा तुमच्या समोर कसा उभा राहिला. इमानदारी पाहिजे. तो पण 55 रनिंग आहे, कोण बोलणार नाही. म्हणून ती अशरफ वेलगमन नावाची पोरगी अरब देशात आणि कॅनडा देशाने तर जाहीर केलं की बाबासाहेबांचा 14 एप्रिल हा दिवस कॅनडा देशासाठी आदर्श दिवस म्हणून, इक्वलिटी डे म्हणून साजरा करण्यात येईल. मग भारतातील हे सगळे गधीचे बच्चे. मला वाटतं ना यांनी घातलेला या भारतामध्ये हैदोस आहे हे नक्कीच आपल्या आई बापाची नाही, आसारामची पैदास आहे. अरे बाबासाहेबांनी त्या इंग्रज लुसीला आईचा दर्जा दिला होता, आईचा दर्जा दिला होता. आणि इकडे कल्याण मध्ये एक आगरी कुठला म्हणजे बहुजन समाजातलं
बहुजन समाजातलं पोरग पाटील आडनाव आहे म्हणून मला तसं बोलावं लागलं, माफ करा. ते म्हणतात बाबासाहेबांनी संविधानात बलात्काराविषयी जास्त असा मजबूत कायदा केला नाही, कारण बाबासाहेबांनी 1954 साली असं कृत्य केलं म्हणतो नालायक खराब. कारण 56 ला बाबासाहेबांचं निधन झालं, 54 ला बाबासाहेबांची प्रकृती कशी असेल. ही बाबासाहेबांची ईमानदारीने ताकदीने गायलेली आम्ही गाणी आहे. अरे बाबासाहेबांवर चरित्रहीनाचा दाग लावतो रे पाटला. अरे तुझी आई तुझ्या बाबाजवळ सुरक्षित आहे, ती पण माझ्या बाबासाहेबांची मेहरबानी आहे. विश्वभूषण पदवी मिळाली, विश्वभूषण पदवी मिळाली. विद्वत्ता ही जगाला कळाली, विद्वत्ता ही जगाला त्याची राहणी होती हाय त्याची राहणी होती हाय. हे 90 वाल्या तोंडातून लागते रे, काय म्हणता झुकेगा नाही साला. अरे तेरा मोठे कोई थुकेगा नाही साला. हारगड्या बरगड्या झाल्या दारू पिऊ पिऊ, त्याच्यात मी तंबाखू खातो, गुटखा बी खातो, त्याचा धूळ सोडतो. पासळ्या काय म्हणतात, ए सुनिये बायकोला म्हणतो, सुने मी वाघ आहे, बरगड्या बाहेर. तिला माहिती हा काय, तो म्हणतो मी वाघ आहे. सकाळचे 4 वाजले, बिचारी कानात कापूस टाकून झोपले, तरी म्हणतो मी वाघ आहे. बिचारी माय माऊली वैतागून म्हणते, उगा उगा झोपणारे काय कुत्र्यावाले भोगतो रे. क्वालिटी नाही बघा. अरे त्याची राहणी होती हाय ज्याचा बाप पितो. बाबासाहेबांनी रामजी सुभेदारांनी अंगाला सदरा फाटला होता, दुकानात गेले सदरा घ्यायची वेळ आली, घेतला नाही. माझ्या भिवाला पुस्तक नाही, मी सदरा टाके मारून शिवू शकतो, पण माझ्या भिवाला पुस्तक नाही मिळालं तर तो विद्वान होणार नाही, बुद्धीचा विकास होणार नाही. सदरा घेतला नाही, बाबासाहेबांना पुस्तक घेतलं. पोरांचं शिक्षणाकडे लक्ष न देणारा नाही आणि क्वाटाला पिणाऱ्यांनी लक्ष द्या. तर तुम्ही मुलाचं भविष्य बिघडवलं, मुलगा तुमच्या समोर येऊन तुमच्या थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही. तो बाप गलासानं पितो, त्याचा पोरगा थांबणं ते तराड झाला का बाबाच्या थोबाडीत. तू पितो तर मी पितो, म्हणून धम्मात या जागेला स्थान नाही हो. बाबासाहेब त्या गोड्या लोकात राहायचे जिथे मटणाला सुद्धा दारूची फोडणी देतात. बाबासाहेबांनी त्या गोष्टीला पाहिलं नाही. अरे पाणी हजारो वर्ष नव्हतं रे. घरामध्ये एसी झोपणाऱ्या, फ्रीजचं थंड पाणी पिणाऱ्या लोकांनी लक्ष द्या. पाणी मिळावं म्हणून महाडच्या 14 तळ्यावर दगड धोंड्याचा मार खाल्ला, रक्त सांडलं रे बाबासाहेबांचं खाली. पण बाबासाहेब हरले नाही. तुम्हाला आम्हाला हजारो वर्ष न मिळणार पाणी मिळवून दिलं. डोळ्यात पाणी आलं, पण त्या उतार करत्या बाबासाहेबाला काय माहित होतं की मलाच बैमान झालेले माझे काही लेकर माझ्या जयंतीत माझ्याच पाण्यामध्ये 90 टाकून माझ्या पाण्याचा अपमान करतील म्हणून. ताकद ठेवा. जयंतीत कोणी पिऊन दिसला, कमरेत लाथ घाला त्याच्या.
त्याच्या तोंडाला काळं लावा, घाबरू नका. बंद केलं पाहिजे. क्रांतीची सुरुवात कुणीतरी केली पाहिजे. जो डरता है वो जिंदगी में कुछ नहीं कर सकता. बाबासाहेबांनी सुरुवात केली. बाबासाहेब म्हटलं असते नाही हजारो वर्षापासून पाणी नाही, ठीक आहे. शिक्षण नाही, ठीक आहे. नाही, बाबासाहेब म्हणतात पाणी निसर्ग निर्मित आहे, तुम्हाला मिळतं आम्हाला का नाही. तुम्ही माणसं आम्ही माणसं. एक क्वालिटी सांगतो, 2 मिनिटं मग गाणं सुरू करतो. गोलमेज परिषदेत गांधीही गेले, गोलमेज परिषदेत बाबासाहेबही गेले. बाबासाहेब म्हणतात, इंग्रजांना म्हणतात माय बाप हो, ज्या देशातून गांधी आले त्या देशातून मी आलो. ते कुत्रा मांजराला जवळ घेतात पण आम्हाला माणूस समजत नाही. आम्हाला शाळेत बसायची बंदी, मंदिरात जायची बंदी, पाणी पिण्याची बंदी, जगण्याची बंदी. ही विषमता, हा भेदभाव इंग्रजांना पटलं. अरे दिस इज रॉंग मिस्टर गांधी, यू आर व्हेरी रॉंग. गांधींनी इंग्रजांपुढे काय बोललं? गांधी इंग्रजांकडे बघतो, ये गलत है, ये बंद कर दो, ये ढोंग आपको बंद करना पड़ेगा. आणि गांधीजीला परत पाठवून दिलं मायदेशी, भारतामध्ये परत पाठवलं. हे क्वालिटीची बात आहे. बाबासाहेबांना पाठवलं नाही. त्याचं कारण बाबासाहेबांचं भाषण तर इंग्लंडच्या राणीला एवढं आवडलं की आपल्या राजमहालामध्ये शाही जेवण्यासाठी बाबासाहेबांना जेवणाचं आमंत्रण दिलं. ही क्वालिटी आहे बाबासाहेबांची. शिक्षित झाले भीमाची क्रांतीवीराचे उपकार थोर, क्रांतीवीराचे उपकार थोर, शिक्षित झाली भीमाची नारू जातीसाठी केला उपाय. बाबासाहेब नसते, बाबासाहेबांचं संविधान नसतं, ते आसाराम नावाचं थेरड. याला संत म्हणतात येडं गाभरू. होळीच्या दिवशी पाईप घेऊन सगळ्या बायांवर फवारा. आता बाहेर बी काय मजा यायची, काय मजा. स्वतः खायचा जड्या बुट्या, लोकांना द्यायचा जड्या बुट्या. अभी तेरे को जेल में कैसा कुट्या रे ढेबर पोट्या. इतकं माजलं होतं थेरनं. अरे कायद्याला चॅलेंज. या भारत देशाच्या पोलीस यंत्रणेला म्हणतो मुझे हात तो लगा के दिखाओ. आज माझा प्रश्न आहे पोलीस यंत्रणेला, तुम्हाला चॅलेंज होता आसारामचं. बाबासाहेबांचं संविधान नसतं तर तुम्ही आसारामला जेलमध्ये टाकू शकले नसते का? बिलकुल नाही. अरे बाबासाहेबांचं संविधान नसतं तर आधी आसाराम रात्रीच्या 12 नंतर दार ठोकत फिरला असता. चला आरतीला. म्हणून मी लिहिलेला एक शेर आठवला, फार महत्वाचा है. मी लिहिलेला, यहाँ का जातिवादी मनुवादी जिसके खौफ से डरता है और बहुजन समाज का आदमी जिसकी हिफाजत के लिए मरता है. अरे ये भारत में मेरी माँ बहनों की रक्षा वो कोई भगवान नहीं करता. ये माँ बहनों की रक्षा करता है तो मेरे भीम का संविधान करता.
क्रांतीवीराचे उपकार थोर, क्रांतीवीराचे उपकार थोर. एवढी एवढी मुलं सुद्धा जागलीत आणि नाचत आहेत. म्हणजे ये आगाज है हमारा कि हमारी अगली नस्ल बहुत ही परिवर्तनवादी होने वाली है. एवढी एवढी मुलं सुद्धा झोप लागत नाही. त्यांनाही कळतं बापाचा एहसान. 90 पिणारे झोपले असतील. क्रांतीवीराचे उपकार थोर, शिक्षित झाली भीमाची पोर. नारी जातीसाठी केला उपाय. अगं बाई, अगं बाई, अगं बाई. माझ्या बाबावाली, अरे बाबा साहेबावाली. किती सिंपल हो बघा. नाही तर नेहरू नेहमी गुलाब फुल. आता नेटवर फोटो आले. ठीक आहे, आम्ही राष्ट्रपिता म्हणतो, पण कसं हा महिलांचा सन्मान आहे. त्यांना पण महिलाच लागायच्या चालायला. माणूस माणसाच्या गळ्यात हात टाकतो. पण यांनी काही केलं ते सगळं ग्रेट. यांनी काही सांगितलं म्हणे ब्राह्मणाचा जन्म मेंदूतून झाला, डोक्यातून झाला. क्षत्रियाचा जन्म बाहूतून झाला. कुठून कुठून जन्म, वैश्याचा जन्म म्हणे इथून झाला, त्याचा तिथून झाला, आणि शूद्राचा जन्म पायातून झाला. आणि ब्राह्मणाचा जन्म सॉरी तोंडातून झाला म्हणे. माझा मित्र आहे ब्राह्मण, मला त्याला शशी कुठं झालं, अरे तुझी वहिनी तर आज डिलिव्हरी आहे ना. काय बोलतो ते, मला येऊ दे ना. काय आगाले का? नाही मी ऐकलं तुमचा जन्म तोंडातून होता, मला बघायचं झालं. डोकं नको खाऊ. आम्ही सुधारलो आता, आम्हाला अक्कल आली. आम्ही नाही मानत ते, आम्ही जयभीम बोलतो आता. आणि खरोखर आता धुळ्याला लेवा पाटील पोरांनी, तरुण पोरांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केली. आता विरारला सुद्धा माझी एक ताई आहे, पाटील ताई अर्बपती. तिथं फक्त वाडा, इथून तर स्टेशनापर्यंत फक्त तिचा वाडा आहे, इतकी श्रीमंत आहे. पण त्या बाईने पैसा लावून बाबासाहेबांच्या आगरी समाजाच्या माझ्या ताईने बाबासाहेबांची जयंती साजरी केली. हे परिवर्तन.